मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका। नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर पाणी। चर्चगेट ते वसई रोडपर्यंतच लोकल सेवा सुरू। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक बंद। दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली। सुदैवानं वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। कर्जत लोणावळ्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली। पुणे मुंबई दोन्ही मार्गांवरील एक्सप्रेस रद्द। कर्जत तालुक्यात तुफान पाऊस। उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। 30हून अधिक गावांचा संपर्क तुटला। रायगड जिल्ह्यातील पाली शहरात अंबा नदीचं पाणी शिरलं। बस स्थानकासह भाजी मार्केटला पुराच्या पाण्याचा विळखा। पाली खोपोली मार्ग बंद। रायगडच्या सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। महाडच्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। रायगडमध्ये मुसळधार पाऊस। कुंडलिका आंबा पाताळगंगा नद्यांना पूर। पेण खोपोली महामार्ग बंद। पालघरच्या मुसळधार पाऊस। कळवेमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं। शीतलादेवी मंदिर परिसर पूर्णपणे जलमय। माणखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळली। दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू। ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता। मुंबई ठाणे पालघर आणि रायगडला रेड अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबई ठाणे नवी मुंबईतील शाळांसह महाविद्यालयांना आज सुट्टी। मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी। तर पालघर रायगडमधील शाळांनाही सुट्टी जाहीर। पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट। पुणे शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळांना आज सुट्टी। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। वरळीत बीडीडी चाळ परिसरात झाड कोसळलं। दुर्घटनेत 3 जण जखमी। गाड्यांचं मोठं नुकसान। मुंबईत झाड पडून आणखी 2 जणांचा बळी। गोरेगावात मुलाचा तर कुर्ल्यात वृद्धाचा मृत्यू।